निश्चित माझ्या सुद्धा कानावर हे आलेलं आहे की आमदार सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मला जेवढा माहिती त्या आमदार कोणी फुटणार नाही. आम्ही एक संघ आहोत. रात्री सुद्धा माझी फोनवर बऱ्याच आमदारांवर चर्चा झाली, पण माझ्या काही कुणी असं लक्षात नाही आले की कोण जाईल म्हणून. ही चर्चा खूप दिवसापासून आहे. ही जी तुम्ही बातमी आणलेली आहे जुनी बातमी आहे आणि जाणारे गेल्याने काही फरक पडणार नाही. शेवटी हा मोठा पक्ष आहे. याआधी सुद्धा कित्येक लोक पक्ष सोडून गेलेले आहेत, पण तेवढ्याच वेगानं हा पक्ष वाढलेला आहे. हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे. कोण्या नेत्याच्या जोरावर हे पक्ष आजही नव्हता, कालही नाही, उद्याही असणार. पण सर्वसामान्य कार्यकर्ते हे पक्षाबरोबर आहेत. कोण गेलंय, कोण जाणार आहे याला काही अर्थ नाहीये. जे जाणार होते ते आज नाही, वर्षापासून त्यांची चर्चा चालू आहे आणि ते गेले तरी काही फरक पडणार नाही. नेमकं खासदार संजय जाधव हे निर्णय घेत आहेत, तर काय कारण वाटतंय आपल्याला या निर्णयामागे? आता हे काय कारण आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. तुम्ही लोकांना माझ्यापेक्षा जास्त कारण माहिती की लोक कशासाठी चालतायत, कारण काय. ज्यावेळेस की तिकडची सगळी गाडी फुल झाली असताना सुद्धा लोक जात आहेत, त्याचं कारण काय. या देशामध्ये महागाई, या देशामध्ये बेरोजगारी, या देशामध्ये महिलांवर होणारा अत्याचार, या देशाची अर्थव्यवस्था एवढी डगमगली असताना सुद्धा प्रत्येक माणूस हा अस्वस्थ असताना हे लोक तिकडे जाण्यासाठी का पसंती देत आहेत, त्याचं उत्तर तुम्ही शोधा आणि आम्हाला द्या. मोठ्या प्रमाणात पैशाचा आम्ही दाखवलं जात आहे. संजय राऊत म्हणाले 15 कोटी रुपये 15 कोटी रुपये त्यांना मिळाले, असं देखील संजय राऊत म्हणाले. नेमकं काय वाटतं तुम्हाला? यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस आमदार गेले होते ते कशासाठी गेले तुम्हाला सगळ्यांना जग जाहीर आहे. त्यावेळेची घोषणा काय होती, आता मी काही ती घोषणा देणार नाही. मग अशा प्रकारचे प्रबोधन, काही प्रलोभन असल्याशिवाय काही लोक जाणार नाहीत, अशा प्रकारचं मला सुद्धा वाटतं. तर या सखोल मी या गोष्टीकडे जाणार नाही. पण या लोकांनी खऱ्या अर्थानं देशाची सेवा करायची असेल तर देशामध्ये माजलेली अराजकता असेल, देशामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि ह्या लोकांना कशासाठी घेण्यात आलेला आहे. परत घटना दुरुस्ती करायची आहे का, परत दुसरे काहींना विधेयक असे आणायचेत का. या लोकांना घेण्याचा अर्थ काय आहे. लोकतंत्र, या देशातून लोकतंत्राची हत्या करायची का, हुकुमशाही या देशामध्ये आणायची का. 17 जागा पैकी फक्त परभणीतली विधान परिषदली जागा आम्ही चुरशीने लढतो. अनेक ठिकाणी लोकांना म्हणजे अक्षरशः त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव आहे की लोक ऍडमिट होत आहेत. फॉर्म भरल्यानंतर लोक ऍडमिट होत आहेत. मला सांगा, कोणाला आमदार खासदार व्हावं वाटत नाही, पण अशा प्रेशर खाली, अशा दबावाखाली आपण किती दिवस ठेवणार आहात. एखाद्या दिवशी तर ते प्रेशर कुकरची शिट्टी वाजणार आहे, तशी यांची सुद्धा शिट्टी वाजल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. फक्त सगळ्याला अंत असतो. काही दिवसानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. प्रचंड प्रमाणात असंतोष आहे, कुठं ना कुठंतरी याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार. खासदार जाधवांवर अन्याय झाला असं त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या काही नियुक्त्या रखडल्या किंवा पदावरून हटवलं, तर काय कसं पाहता, खरंच खासदार जाधवांवर अन्याय झालाय उद्धव ठाकरेंनी केला? नाही, कोणावर अन्याय झाला असेल तरी शेवटी पक्ष आहे. पक्षश्रेष्ठीकडे आपण त्याची दाद मागितली पाहिजे. पक्षश्रेष्ठीनं सुद्धा असं तुम्ही पाहता की प्रत्येक काही खासदार तर 6-6 टर्म झालेत, 5-5 टर्म झालेले आहेत, 2-2, 3-3 टर्म आमदार झाल्यानंतर खासदार झालेले आहेत. आता मला वाटत नाही यापेक्षा पक्ष अजून कोणाला काय देईल. म्हणून कुठंतरी समाधान असलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. खासदार फुटल्यानंतर आमदारही फोडण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहे. निश्चित माझ्या सुद्धा कानावर हे आलेलं आहे की आमदार सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मला जेवढा माहिती त्या आमदार कोणी फुटणार नाहीत. आम्ही एक संघ आहोत. रात्री सुद्धा माझी फोनवर बऱ्याच आमदारांवर चर्चा झाली, पण माझ्या काही कुणी असं लक्षात नाही आले की कोण जाईल म्हणून. खासदार फुटल्यानंतर आपण पाहिलं की शिवसेना फुटल्यानंतर परभणीमध्ये काहीच फरक पडला नाही, कारण खासदार आमदार फुटले नाही. परभणीची जनता देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहील. आता खासदार जर फुटले तर काय परिस्थिती राहील जिल्ह्यामध्ये शिवसेनेची? तुम्ही पाहिले असेल की मागं सुद्धा त्यांनी असंच काही राजीनामा देण्याचा प्रयत्न केला. पक्षाने लगेच ते जागा भरून काढल्या. आज सुद्धा मोठे मोठे मेळावे परभणीमध्ये होत आहेत आणि आज नाही, कित्येक वर्षापासून शिवसेना कधी फुटली तर तेवढ्याच जास्त प्रमाणात वेगानं शिवसेना वाढली. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की शिवसेना हे काही नेत्याचा पक्ष नाही, हे नेते घडवणारी फॅक्टरी आहे, आमची कारखाना आहे. म्हणून नेते गेल्यानं शिवसेनेला फरक पडत नाही. कार्यकर्ता, जनता हे शिवसेनेच्या पाठीशी आहे, आजही आणि उद्याही राहणार आहे. आम्हाला तीळ मात्र फरक पडणार नाही, हे सुद्धा तेवढं सत्य आहे. पाठीमागच्या वेळेस शिवसेना फुटली होती.